निवडणूक आयोग भाजपसाठी मतांची चोरी करतोय। मी सर्व पुरावे देणार। पुराव्यांचा ॲटम बॉम्ब फुटल्यास निवडणूक आयोग दिसणार नाही। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा। कोकाटेंविरोधात रोष होता म्हणून खातं बदललं, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर धनंजय मुंडेंसोबत कोणत्याही भेटीत मंत्रिमंडळाबाबत चर्चा नाही। 3 वेळा भेट घेतल्यानंतर मुंडेंसंदर्भात फडणवीसांचं वक्तव्य। सध्या दुसऱ्या कोणत्याही मंत्र्यांच्या खातेबदलासंदर्भात चर्चा नाही, मात्र यापुढे बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही। फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जड दम। तुम्ही आता राष्ट्रवादीचे पदाधिकारी काही चूक होऊ देऊ नका, कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका। चौफुल्यातील गोळीबार प्रकरणावरून अजित पवारांकडून तंबी। आमदार शंकर मांडेकरांसमोरच अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी। कृषी मंत्री पदाची ऑफर सर्वात आधी दादांनी मला दिली। कृषी मंत्री ग्रामीण असेल तर जास्त न्याय देईल अशी मी भूमिका घेतली। कोकाटेंच्या खाते बदलानंतर छगन भुजबळांची माहिती। कोकाटेंचं खातं बदललं, खातं बदलाचा GR जारी। 2 दिवसापासून माणिकराव कोकाटेंचा पुण्यात मुक्कामी असलेल्या कोकाटेंनी भेटीगाठी घेणं टाळलं। धनंजय मुंडेंच्या पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी हालचाली सुरू। मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अजित पवार तटकरेंसोबतही मुंडेंच्या बैठका। मंत्री माणिकराव कोकाटेंना रमी खेळणं भोवलं। कृषी खातं काढून क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी, तर मंत्री दत्तात्रय भरणेंकडे कृषी खात्याची जबाबदारी। कोणत्याही खात्यातील गलथान कारभाराला सरकार जबाबदार। खाते बदल केला म्हणजे आपण सुटलो हा गैरसमज ठेवू नये। कोकाटेंच्या खाते बदलावर रोहित पवारांची एक्सपोस्ट। विधिमंडळात रमी खेळणाऱ्यांना बक्षीस म्हणून क्रीडा खातं देण्याचा निर्णय अनाकलनीय। कोकाटेंना क्रीडा खातं देणं यासारखा क्रूर विनोद नाही। कोकाटेंच्या खाते बदलावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। रमीला राज्य खेळाचा दर्जा दिला नाही म्हणजे मिळवलं। कोकाटेंच्या खाते बदलावर मनसे नेते राजू पाटलांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांची झाली आता खेळाडूंची उपेक्षा, पदक नाही रमीकडूनच बक्षिसांची अपेक्षा। कविता करत अंबादास दानवे यांची कोकाटेंच्या खाते बदलावर टीका। पत्ते खेळत होते हे त्यांना मान्य आहे, आता रमी या खेळाला आंतरराष्ट्रीय मान्यता द्या। हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला। रामदास कदमांकडून सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत। रेस्टो बारचा परवाना कदमांनी कायम ठेवला। अनिल परब यांच्या आरोपांनंतर कारवाई झाल्याची माहिती। योगेश कदमांची सगळी कुंडली काढली, न्यायालयात जाणार। ऑर्केस्ट्राचा परवाना परत केल्यानंतर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। माध्यमांशी संवाद साधायचा नाही, बोरिवलीतील मेळाव्यातून राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। पनवेलमध्ये उद्या शेकापचा वर्धापन दिन मेळावा। राज ठाकरे आणि संजय राऊत कार्यक्रमानिमित्तानं एकत्र येणार। मित्रपक्षाकडून होणाऱ्या कुरघोड्यांची चीड शिंदेंना नक्कीच येत असेल। शिंदेंच्या दिल्लीवारीवरून रोहित पवारांची एक्सपोस्ट। सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग। जुलै महिन्याचा निधी वर्ग केल्याची माहिती। दर महिन्याला 410 कोटी रुपये माझ्या खात्यातर्फे देत असतो, हे आता रुटीन आहे। या संदर्भात आमच्यात कोणतीही नाराजी नाही। लाडकी बहीण निधीवरून संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मूळ राजकीय पक्षाशी बंडखोरी करणाऱ्यांना वेळीच रोखलं नाही तर लोकशाहीचं नुकसान होईल। विधानसभा अध्यक्ष राजकीय विचारांमुळे बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात। पक्ष बदलणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत। ठाकरेंच्या सेनेकडून शिवसेना चिन्ह पक्षाचं प्रकरण पुन्हा मेन्शन। 20 ऑगस्टलाच सुनावणी घेण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी। वाल्मिक कराड खूप विकृत माणूस। वाल्मिक कराडनं परळीत कमीत कमी 25 मर्डर केले असतील। कराडनं 14 वर्षाच्या मुलाचा मर्डर कसा केला याचा माझ्याकडे पुरावा। बडतर्फ PSI रणजित कासलेचा व्हिडिओ दावा। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेचा आणखी एक व्हिडिओ समोर। गोट्या गित्ते आणि कराडच्या नावानं धमक्या, तर वाल्मिक कराड जेलमधून फोन करत असल्याचा कासलेचा व्हिडिओतून दावा। हिंदूंना दहशतवादी ठरवण्यासाठी काँग्रेसनं षडयंत्र रचलं होतं। काँग्रेसनं भगवा आतंकवाद असा नरेटिव्ह सेट केला होता। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर काँग्रेसवर टीकास्त्र। मालेगाव प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तत्कालीन ATS अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ। न्यायालयानं अधिकाऱ्यांविरोधातील आरोपांबाबत दिले चौकशीचे आदेश। कथित बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांबाबतही चौकशीचे आदेश। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर नागरिकांची जातीय सलोखा आणि शांततेची परंपरा कायम, तर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त तैनात। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार आमदारांची बैठक संपन्न। बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या रणनीतीसाठी सखोल चर्चा।